गुढीपाडव्याला दांडपट्टाच फिरवणार सदानंद मोरे यांची भाषणं राज्यभर आयोजित करणार मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात राज ठाकरेंची माहिती। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य। आताच कोरोना गेलाय आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत, श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही, राज ठाकरे यांचं वक्तव्य। गंगा साफ कधी होणार, राज यांचा सवाल। प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम दर 15 दिवसाला तपासणार, पदाधिकाऱ्यांमध्ये कामचुकारपणा दिसला तर पदावर ठेवणार नाही, मनसेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात राज ठाकरेंचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा। मला फक्त ओबीसींचं नाही तर सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे, ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्नशील, मंत्री पंकजा मुंडेंचं एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात वक्तव्य। अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही, हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य, सूत्रांची माहिती। 2100 रुपये देऊ असं म्हणून मतं घेतली, आता सरकारकडे पैसे नाही, जनता बंड करत नाही तोवर फसवणूक सुरूच राहील, संजय राऊतांची सरकारवर टीका। गौरव आहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण, कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळल्याची सूत्रांची माहिती। गौरव आहुजाचा मित्र भाग्येश ओसवालला येरवडा पोलिसांकडून अटक, ओसवालच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलं। भाग्येश ओसवालला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं, मात्र माध्यमांचे कॅमेरे असल्यानं पोलिसांनी त्यांना हाकललं, बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स होतं। आमदार किरण सामंतांचा विकास कामांसाठी पंतप्रधान मोदींना पत्र, सामंतांची पत्राद्वारे मोदींना मतदारसंघाचं पालकत्व घेण्याची विनंती, तर रत्नागिरीत टेस्ला प्रकल्प आणण्याचीही विनंती। कृष्ण आंधळे केज पोलीस ठाण्यात सर्रास वावरायचा, आंधळेला पोलिसांचं तसंच राजकीय पाठबळ होतं, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया, आंधळे कुठे आहे हे पोलिसांनीच सांगावं। माझ्या वडिलांच्या हत्येसाठी मदत करणाऱ्यांना देखील सहआरोपी करा, वैभवी देशमुखची मागणी। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 3 महिने का लागले, युगेंद्र पवारांचा सवाल, तर देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात असेल तर त्यांना सहआरोपी करा, युगेंद्र पवारांची मागणी। संतोष देशमुखांची हत्या होऊन 3 महिने उलटले, मात्र अजूनही एक आरोपी फरार, पोलिसांच्या कामगिरीवर युगेंद्र पवारांची नाराजी, तर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, युगेंद्र पवार यांची मागणी। सतीश भोसलेला अटक न झाल्यानं बीडमधील शिरूर कासार बंदची हाक, सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही, शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा। ज्यांना मोर्चे काढायचे आहेत त्यांनी काढावेत, आम्ही आमचं काम करणार, सतीश भोसलेवर बोलण्यास आमदार सुरेश धस यांचा नकार। प्रशांत कोरटकरच्या रोल्स रॉयस कारवरून महेश मोतेवारचा धक्कादायक आरोप, केंद्रानं नेमलेल्या प्रशासकानं जप्त केलेली 500 कोटींची संपत्ती परस्पर विकल्याचा दावा। एकनाथ खडसेंनी माझ्या बाबतीत निंदनीय विधान केलं होतं, तर मला पण एक खून माफ करण्याची मुभा देणार का, रोहिणी खडसेंच्या एक खून माफच्या मागणीवर अंजली दमानी यांचा टोला। एकनाथ शिंदेंना शिवसेनेमुळे सोन्याचे दिवस आले, शिंदेंच्या सोन्याचा चमचा वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका। बाळासाहेबांच्या विचारामुळे आम्हाला सगळं मिळालं, आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत, संजय शिरसाडांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। शिवसेना आमदार किरण सामंत यांचं थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र, राजापूर मतदारसंघाचं पालकत्व घेण्याची मोदींना विनंती, तर मतदारसंघासाठी भरघोस निधी देण्याची मागणी। बेताल वक्तव्य करणारा अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करा, सोलापूरचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांची मागणी। अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूंचा सहभाग। इचलकरंजी ठाकरे गट आक्रमक, भैयाजी जोशी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं, जोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। सोलापूरच्या माढा तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचं आंदोलन, 1.5 महिन्यांपासून कुणबी प्रमाणपत्रांचे अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। पुण्याच्या पवना धरण परिसरात एका किराणा दुकानाला आग,
आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक, शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात. पुण्यात शरद पवार गटाचं वाढत्या अत्याचाराविरोधात आंदोलन, पालिकेच्या मेट्रो स्थानकावरील मेट्रो ट्रॅकवर चढून आंदोलन. नालासोपाऱ्यात कोरटकर, सोलापूरकरसह अबू आझमीं विरोधात आंदोलन, सकल मराठा समाजाकडून जोडेबारो आंदोलन. रत्नागिरीच्या राजापूर एसटी आगारात नवीन एसटी बसचं लोकार्पण, आमदार किरण सावंतांच्या उपस्थितीत लोकार्पण. नवी मुंबईच्या ऐरोलीतील एका हॉटेलमध्ये जेवणात मेलेला उंदीर सापडल्यानं खळबळ, महिला दिनानिमित्त महिला आहारासाठी गेलेल्या असताना हा प्रकार घडला. संबंधित हॉटेल विरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू. बुऱ्हाणपुरातील असीरगडाच्या पायथ्याशी खजिना असल्याची अफवा, शेतकरी हारून खान यांनी शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांचं खोदकाम. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही, केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकार बजावलं. उंची वाढवण्यासाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचंही स्पष्ट. जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता, करांमध्ये समतोल साधण्याचं काम अंतिम टप्प्यात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. रत्नागिरीत नरेंद्र महाराज संस्थानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, मृत्यूनंतर 87 लोकांचा देहदानाचा संकल्प, देहदानाच्या उपक्रमाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. साताऱ्याच्या युवतीचा योगासनांमध्ये विश्वविक्रम, अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये युवतीची नोंद, उदयनराजे भोसलेंकडून जान्हवी इंगळेचा सन्मान. साताऱ्यात गहाळ झालेल्या मोबाईलचा छडा लावण्यात पोलिसांना यश, पोलिसांनी 20 मोबाईल महिलांना परत दिले. सातारा पोलिसांचं महिलांकडून कौतुक. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांवरून खासदार सुरेश म्हात्रे आक्रमक, पडघा टोल नाक्यावरून फक्त टोल वसुली, रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष, सुरेश म्हात्रेंचा आरोप. मनमाड, नाशिक आणि भुसावळ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 6 दिवस बंदी, आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रण करण्यासाठी निर्णय. शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात सेवाग्राममधून होणार, पालकमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. महामार्गामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भोयर यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोलापूर जिल्ह्यात प्रभारी जिल्हा प्रमुखपदी संतोष पाटील यांची निवड, अमर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रिक्त होती जागा. संगमेश्वरमधील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ धर्मरक्षण दिनानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन, माजी आमदार प्रमोद जठारांच्या संकल्पनेतून सिंहाच्या छाव्याची अलौकिक गाथा या कार्यक्रमाचं आयोजन. परभणीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा संपन्न, छगन भुजबळ, अतुल सावेंच्या उपस्थितीत पुतळ्याचं लोकार्पण. भंडाऱ्याच्या पवनीत विदर्भ काशी किन्नर महोत्सव साजरा, किन्नर महोत्सवानिमित्त मिरवणूक काढली, देशभरातील हजारो किन्नर समुदायातील नागरिक मिरवणुकीत सहभागी. वर्ध्यातील बजाज चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्याकडे, खासदार अमर काळे यांच्याकडून उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला संत गुलाबराव महाराजांचं नाव देणार असल्याची चर्चा, मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाल्याची माहिती, काही दिवसातच अमरावतीमध्ये हे विमानतळ सुरू होण्याची शक्यता.